मास्टर टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्यांना आपण देऊया शुभेच्छा पुढच्या उद्याच्या लढतीसाठी. आर्यन चिरले विपक्ष जयहनुमान 40+ कारकोपर. अनुज एंटरप्राइजेस जयहनुमान दापोली विपक्ष अजनबी ओढे रोहन. TMCC बोरखार बी विपक्ष गावदेवी शिवकर. श्रीदत्त भातान विपक्ष आई एकविरा एकता भंगारपाडा. पार्वती मेडिकल जीवदानी स्पोर्ट्स वामननगरी विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी. अशा लढती तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 3 ला जाईल? चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण घेऊन जा. जुगल वन्स अगेन प्लेयर ऑफ द मॅच. तर पहिली जोडी अनिकेत मोकल आणि त्याच्या बरोबरीने संदेश गावण. टेनिस बॉल मध्ये अनेक वेळा वाशीगाव संघ आणि साई संघ एकमेकाच्या विरोधामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना पण पाहिले. परंतु आज रबर बॉल फॉर्मॅटमध्ये योगेश सारखा एक नामवंत खेळाडू, नवी मुंबई विभागातील एक ताकदवर संघ, त्या परिसरातील एक नामांकित खेळाडू योगेश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक मध्ये. आणि समोर सध्याच्या घडीचा रायगड मधला अपकमिंग यंग स्टार अनिकेत मोकल सुपर डुपर स्टार समोर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना आपण पाहत आहे. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. आणि लढतीला सुरुवात होताना पंच जीवन गावण सर, वाघोलीवाडा, त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे बेलवली 2 ऑफिशियल पंचांकडून मात्र ग्रीन सिग्नल येतोय. डावाला सुरुवात होईल. बस स्टॉप लोक दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉल तयार. योगेश भगत गॅरो या नावाने बहुचर्चित असलेला खेळाडू संदेश गावण नाव सांगेन एंड वरती. अनिकेतसाठी पहिला बॉल आतली कडा घेतली. मागे विकेट किपर अतिशय चपळ खरतरी यष्टीरक्षण पाहायला मिळालं. थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडला खाली जायला. आतली कडा घेऊन विकेट किपरच्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू रोखण्यामध्ये यश मिळालं त्या ठिकाणी विकेट किपरला. काल SPCC शेवा संघ शांतेश्वरी क्रिकेट क्लब, प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. आज कोणता संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये पाहत आहे. टॅपिंग क्रिकेट सन्मान दिलाय बघा. सेन्सिबल प्रमुख गोलंदाज त्याच्या समोर आता संयम दाखवत असताना रिस्क घेतली आहे. दुसऱ्यांचा कॉल नॉस्टॅकिंग एंडला थ्रो झालाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये गावदेवी साई या टीमला यंग ब्रिगेड गावदेवी साई संघाचा या संपूर्ण स्क्वॉड मध्ये आपण पाहताय. जबाबदारी घेऊन मात्र मैदानाकडे चांगली वाटचाल करत असताना हा संघ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. योगेश भगत पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला लास्ट मुवमेंटला कंट्रोल करताना आपण पाहिला. फलंदाजाचा शॉटडाऊन पूल करायचा होता. धीम्या गतीने बॉल आला. त्यानंतर मात्र आणखीन 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट. मागच्याही मॅच मध्ये अनिकेत शेवटपर्यंत उभा राहिला आणि बरोबर शेवटच्या षटकामध्ये त्याने आक्रमण केलं आणि या 24 धावा त्या ओव्हरमध्ये कुठल्या आणि त्या धावा तितक्याच निर्णायक राहिल्या गावठाण संघाविरुद्ध खेळत असताना. त्यामुळे संयम दाखवत असताना या पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत मोकल खेळाडू त्याच्याबरोबरने संदेश गावण पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आल्या. किमान 10 ते 12 धावा जरी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तरी अंतिम 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील. या खेळाडूंचा ही रणनीती या मॅच मध्ये दाखवत असताना अनिकेत मोकल आणि त्याच्या बरोबरीने संदेश गावण हे दोन्ही खेळाडू. योगेश भगतचं हे षटक चांगली बॉलिंग ऍक्शन. अष्टपैलू खेळाडू या टीमचा नवी मुंबई विभागाचा योगेश भगत उर्फ गॅरो. नेक्स्ट बॉल अकुट टप्प्याचा आडव्या बाटे हा फटका क्षेत्राच्या झेलखाली आलाय. जजमेंट चुकलं आणि बॉल एका टप्प्याने चाललाय. सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार 4 धावा. फिल्डिंग सेटअप चांगलं होतं खरं तर योगेश भगतचं, परंतु त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचता आलेलं नाहीये. जजमेंट चुकलं आणि एका टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. धावसंख्येत वाढ. 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅड लाईनचा चेंडू. रणनीती खूप चांगली होती योगेशची. खरं तर फटका एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं आणि त्या ठिकाणी हा फटका डबल माइंडेड होता. खरं तर सिंगल घेऊ की मोठा फटका घेऊ अशातच मात्र आपण मला झेलची संधी निर्माण झाली होती. परंतु जीवनदान 4 धावा 8 धावा धावफलकावरती 8 रन्स स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे. चांगली मॅच आणि खूप मोठी स्पर्धा. कारकोपरचं हे क्रीडांगण नेहमी या मैदानावरती आपण
खरं तर खूप चांगल्या स्पर्धा पाहिल्या पाहतो यंदाच्या अंगामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा बॅकफुटला आले, जागा बनवली, फक्त दिशा दिली. क्या बात आहे, कलात्मक फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी गॅपमध्ये बॉलला ढकललं आणि 4 धावा आल्या. अनिकेत मुकल फक्त षटकार मारत नाही तर तो गॅपमध्ये फटके घेऊन चौकार देखील मारतो, हे त्याने दाखवून दिलं. मागील 2 बॉलमध्ये चांगले फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खरं तर विकेट शाबूत ठेवून स्वतःची विकेट सुरक्षित ठेवून धावा देखील कशा येतील हा प्रयत्न अनिकेत मुकलच्या माध्यमातून मागील 2 बॉलमध्ये पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 12. आता शेवटचा बॉल बाकी आहे. योगेश भगत तयार, संयमाने खेळतो अनिकेत मोकल. विकेट हवी आहे खरं तर वाशीगाव टीमला अनिकेत मोकल या खेळाडूची. प्रमुख फलंदाज यावेळेला हेलिकॉप्टर खोदून काढला, डाऊन द ग्राउंड, आक्रमक फटका, जबरदस्त टायमिंग, फ्लायटिंग अँड मायटी, अप्रतिम फटका आपण पहिला अनिकेत मोकलचा. 6 धावा आल्या या चेंडूवरती. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 18 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला आपण जर पहिल्या सुस्थितीमध्ये आलाय साई संघ. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीला असं वाटलं अनिकेत संयमाने खेळतो, परंतु पुढचे 3 बॉल त्याने आक्रमण केले आणि वैयक्तिक 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. 1 षटकार, 2 चौकार, 2 दुहेरी अंक अशा एकूण 18 धावा त्याने मैदानामध्ये साकारलेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दबाव, सरसेनापती योगेश भगत त्याच्याच वरती आक्रमण केलं, थोडासा दबाव निर्माण केला वाशीगाव टीमवरती. क्रिकेटमध्ये कोणतंही खरं तर टार्गेट सेफ मानलं जात नाही. तुम्ही जितका धावा बनवाल तेवढ्या धावा बनवण्याची क्षमता ही प्रतिस्पर्धी संघाकडे देखील असते. त्यामुळे वर्तमान स्थितीमध्ये जो संघ जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्या संघाच्या वाट्याला असेल विजय. सेकंड ओव्हर सचिन रजत सेकंड ओव्हर मध्ये आला गोलंदाजी मार्क वरती. समोर संदेश कामण पहिला चेंडू फेस करेल इनिंग मध्ये आणि सेकंड ओव्हरचा पहिला बॉल तो फेस करेल. पहिला बॉल इन कटर आतमध्ये आला, विकेट किपरच्या दिशेने बॉल चालला. खरं तर सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल, डॉट चेंडू. यावेळेला फुल टॉस, आ बल मुझे मार. खरं तर असा चेंडू लो फुल टॉस बॉल होता, परंतु प्रॉपर कनेक्ट त्या ठिकाणी बॉलला केलं बॅटच्या माध्यमातून. संदेश गावणने षटकार आला, त्याच्याही बॅटमधून 24 धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळते. 24 लॉस ऑफ 0 विकेट. सावरकर टीम चला आणि त्याच्या बरोबर खेळणारा संघ असेल डेफिनेटली बेंडकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसरी रिपोर्टिंग करा, कारण ऑलरेडी 24 धावा आल्या, यातून जिंकणारा संघाला बाय मिळाला. त्यामुळे सावरकर आणि बेंडकर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसरी आपण. यावेळेला शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न थोडे जास्त शफल झाले आणि बरोबर डाव्या एसटी वरून बॉल ट्रॅव्हल करत असताना पंचांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी मात्र या बॉलला निर्धाव घोषित केलं, डॉट बॉल. नेक्स्ट मॅच सावरकर विपक्ष बेंडकर. म्हणजे हा सामना जिंकणाऱ्या संघाला मात्र खरं तर सुवर्ण संधी. एक सामना जिंका डायरेक्ट आजच्या दिवसातील शेवट सामना खेळण्याची संधी त्यांना मिळेल, सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी मिळेल. साई आणि वाशीगाव या 2 संघांमधून एक संघ पुढे जाईल आणि त्यानंतर बेंडकर आणि सावरकर या मॅच मधून एक संघ पुढे येताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे अनिकेत मोकल वैयक्तिक 18 धावांची खेळी त्यांनी केली 6 चेंडूमध्ये. पुढचा बॉल मागचा पाय वाकवत खरं तर मिड विकेटला खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बातचा संपर्क नाहीये. हा खरं तर अनिकेतचा नेहमीच्या प्रत्येक स्पर्धांमधला ट्रेडमार्क शॉट राहिला. बरोबर स्लॉग स्वीप करणं आणि बॉलच्या लाईन मध्ये येऊन त्या ठिकाणी रिस्क घेणं. इथे सेन्सिबल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. मिड विकेट मधला फील्डर डीप मधला भरपूर वेगाने आला पुढे. 2 धावा इथे मिळताना पाहायला मिळतील गावदेवी साई टीमला. 28 वरती पोहोचला त्या ठिकाणी गावदेवी साई संघ. षटक क्रमांक 2 मार्कस असताना पहिल्या ओव्हरमध्ये 18, या ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये सचिन या गोलंदाजाने अजून एक बॉल बाकी आहे. शेवटचा निर्णायक चेंडू या षटकातला, समोर अनिकेत मोकल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्राईक हवी आहे अनिकेत मोकलला. त्याने अगदी सहजगत सिंगल पूर्ण केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. सेकंड ओव्हर कम्प्लीट जबाबदारी घेत असताना आपल्या टीमसाठी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. आता अंतिम षटक बाकी आहे शेवटचं स्लॉगवर. तत्पूर्वी बेंडकर आणि सावरकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा.
भेंडकर टीमचा कॅप्टन आणि सावरकर टीमचा कॅप्टन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29वा 14.50च्या सरासरीने हा संघ पुढे चालला. ही सरासरी कायम राहते. किमान 40-45 आसपास पोहोचेल गावदेवी साई संघ. परंतु अंतिम षटक अजूनही अनिकेत मोकल उभा आहे मैदानामध्ये. संदेश गावण उभा. एकही विकेट मिळालेला नाहीये वाशीगाव टीमला. त्यामुळे दबाव थोडासा राहील वाशीगाव संघावरती. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्फत आलाय विजयचा पहिला बॉल. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये 2 फटके पाहिले खरं अनिकेत मोकलचे. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल. खरं तर 20 स्टेपमध्ये वाईड यॉर्करचा पर्यंत त्याच्यामध्ये सरळ बॅटने लॉंग ऑफला क्लिअर करत बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. 6 धावा आल्या. 35 वरती पोहोचलाय गावदेवी साई संघ. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत आणि 35वा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. पनवेल तालुक्यातील खरतर कर्नाळा परिसरातील हा साई गाव आहे. प्रचंड लोकवस्ती या गावामध्ये. त्याचबरोबर नवी मुंबईचा वाशीगाव संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. पुढील मॅच उरण तालुक्यातील 2 संघ. यावेळेला अप्पर कटचा प्रयत्न होता परंतु बॉल वेगाने निघाला विकेट किपरच्या दिशेने. टाइम करता आला नाही या चेंडूला. अनिकेत मोकलला इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहिली 35-35. लॉस ऑफ 0 विकेट्स. शेवटचं षटक. फक्त दिशा दिली आहे वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक असं म्हणता येईल. खरं तर तंत्रशुद्ध फटका ज्याला म्हणता येईल. हा फटका अनिकेत मोकल कडून पाहायला मिळाला. त्याने मागेही हा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क जोडला नव्हता. परंतु इथे जितका वेग त्याला फक्त दिशा दिली. अप्पर कटचा हा प्रयत्न आणि इथे बरोबर थर्डमॅनच्या डोक्यावरून त्याच्या बाजूने बॉल निघून गेला. एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे 4 धावा आल्या. धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 39. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. चांगली फलंदाजी, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली खतर टीमची. अर्ध्या बॅटने हा फटका विकेट क्षेत्राकडे बॉल चालला. मागे फिल्डर आहेत. पहिली रन पूर्ण केली. दुसऱ्यांचा प्रयत्न झाला. भरपूर वेगाने निघाले. स्ट्राईक हवी आहे. 2 धावा कंप्लीट. आपण टॉस कडे बोलणार. सावरकर आणि भेंडकर या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. सामना 3 ओव्हरचा राहील. 41 राज म्हात्रे साहेब 40+ मास्टर त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस इथे संपन्न करत आहोत. 12 चेंडूमध्ये 33वा आतापर्यंत अनिकेतनं आपल्या संघासाठी केलेले आहेत. चांगलं योगदान आपल्या टीमसाठी देताना हा खेळाडू. 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला आपण पहिला भरपूर फाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. स्ट्राईक स्वतः कडवली आहे. रन घेतलेली नाहीये. राज मात्रे 40+ मास्टर यांचे शुभ हस्ते टॉस. जयंतदादा पाटील, हेमंतदादा मात्रे 3 40+ मास्टर. 2 चेंडूचा खेळ बाकी. मापिया सभी 1 बॉल बाकी. यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय. पहिली रन पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न. संदेश नॉनस्ट्रायकिंग एंडला चालला. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि इथे पहिलं सत्र त्या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर गावदेवी साई संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली 43-43. सावरकर टीम टॉस जिंकलाय. बघा हा सामना संपला. आपला जो काही निर्णय असेल आपण लगेच मैदानात बघा. 43-44 टार्गेट उभं केलंय. तर आपण लगेच सन्मानाकडे बोलूया. 40+ मास्टर या ठिकाणी राजदादा म्हात्रे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. कॅप्टन घारापुरी राजदादा म्हात्रे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. घारापुरी खरं तर पर्यटन स्थळ आहे. एलिफंटा. अनेक पर्यटक त्या ठिकाणी नेहमी घारापुरीला भेट देत असतात. तिथून त्याच गावचे 40+ मास्टर आणि कॅप्टन राजदादा म्हात्रे यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. त्यानंतर हेमंतदादा म्हात्रे 40+ मास्टर. कॅप्टन नावे. यस, नावे संघाचे कॅप्टन हेमंतदादा म्हात्रे कॅलिफोर्निया. खरं तर नावं म्हटलं की हिल स्टेशन आणि त्याच गावचे 40+ मास्टर कॅप्टन हेमंतदादा म्हात्रे यांना आपण इथे सन्मानित करूया. पाण्याची पूर्तता करा मैदानावरती. मी जयंतदादा पाटील यांना विनंती करतो आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. गावदेवी नावा खरं तर गतवर्षी नाईट स्पर्धा पाहिली. दमदार आयोजन. त्या स्पर्धेतले आयोजक म्हणून ज्यांची भूमिका राहिली जयंतदादा पाटील यांना सन्मानित केलं जाईल. 44-44 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आता वाशीगाव टीमला. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार.
44 चं टार्गेट 44 धावा मैदानामध्ये करायच्या. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या साई टीम. वाशीगाव टीम आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. स्वतः योगेश आणि त्याच्या बरोबरीने सचिन रजत. सचिन रजत मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. योगेश भगत ग्यारो. ओपनिंग प्लेयर आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाकडे दाखल होत असताना आपण त्यांना पाहू शकाल. या मॅचच्या दरम्यान 44 चं टार्गेट 44 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. तर मॅचला होईल सुरुवात आणि लगेच आपण सामन्याकडे वळूया. अनिकेत मोकलने वैयक्तिक धावा केल्या मागच्या मॅच मध्ये 35 धावा 14 चेंडूमध्ये 3 चौकार 2 षटकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी योगेश आणि सचिन हे दोन फलंदाज प्रमुख खेळाडू आघाडीचे फलंदाज मैदानाकडे दाखल झालेले आहेत. सध्या खरं लफडा चषक चालू आहे. जुगाव यतीन भोईर यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आणि आज आपण सध्या या स्पर्धेचा आनंद घेतोय. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक मंगेश स्पोर्ट्स कारकोवर आयोजित. उद्या तर त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचंदी प्रार्थना. त्यांच्या पवित्र आत्म्यास आपण अभिवादन करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 44 टार्गेट आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कपती अनिकेत मोकल. मिस्टर अनिकेत मोकल ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल क्या बात है. टीट फॉर टॅट डाऊन द ग्राउंड प्रॉपर स्लॉट मधला बॉल त्याला मात्र पडला सिक्सर प्लॉट मध्ये. योगेश भगत ब्रँडेड षटकार 6 धावा. सुरुवातीचा पहिला चेंडू यॉर्क टाकायचा होता. खरं तर त्रिफळाचित करण्यासाठी प्रत्येक गोलंदाज असूच दिला असतो परंतु हे बॉल घातक असतात त्यांच्यासाठी समोरच्या खरं तर आपल्या संघासाठी. कारण याच बॉल मोठे फटके कधी कधी आपण येताना पाहिले आणि तिथे मात्र षटकार मिळाला. नेक्स्ट बॉल यावेळेला आपण बाईला खरं टप्पा थोडा मागे घेतला. बाउन्स केला दिला बॉलला. खरं तर रायसिंग डिलिव्हरी विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसवतो. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला फटका पहिल्या बॉलवरती योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टार्गेट 44 आहे आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये पुन्हा एकदा बाउन्सर. यावेळेला देखील आपण पाहिला गुड लेंथ वरून चालला. खरं तर योगेश भगतची बॉडी लँग्वेज आपण पाहिले तर उंच देहबोलीचा खेळाडू. त्याच्या खरं तर नाकासमोर बॉल निघून गेला. चांगली गोलंदाजी त्याच्या खरं तर अगेन्स्ट करतो अनिकेत मोकल असंही म्हणायला हरकत नाही. कारण पहिला बॉल षटकार आल्यानंतर लगातार 2 डॉट बॉल त्याने टाकलेले आहेत. एका दुसरा आणखी मोठा फटका आला तर नक्कीच सन्मानजनक सरासरी राहील पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेला देखील आपण पहिला पायावर टाकला चेंडू शरीराला टार्गेट केलं. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा रनचा प्रयत्न नसणार आहे. बघा एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील तेव्हा स्ट्राईक रोटेशन ग्राह्य धरलं जाईल. लेग बाईट सिंगल 4 चेंडू. बघा कबड्डीचा निर्णय आहे. दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील. प्रत्येक स्पर्धांमध्ये सध्या हा नियम चालू आहे. इथे 1 रन आली. 7 वरती पोहोचला वाशी संघ. एखादा मोठा फटका हवा आता वाशीगाव टीमला. बाउन्सर वाईड बॉलचा इशारा. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या गोलंदाजा दिली जाईल. अनिकेत मोकलला बाउन्सरचा वापर करत असताना अतिरिक्त उसळी करणारा चेंडू पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. थर्ड मॅन लॉंग स्टॉप मधून अगदी थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा केलाय. यावेळेला लाऊड अपील झाली आहे. खरं तर राऊंड विकेट आल्यानंतर मात्र बरोबर अँगल बनवतात गोलंदाज आणि थोडासा डॉमिनेट करत असताना सचिनला मागच्या सामन्याचा हिरो सामनावीर राहिला होता सचिन रजत. शेवटचा बॉल पेंडिंग आणि धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 8. यावेळी परत पहिल्या इनिंग मध्ये 18 धावा आल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये.
8 धावा आल्या. त्यानंतर बिगिट करताना फटका फसला, परंतु निर्जनस्थळी हा बॉल पडेल, वॅकन एरियामध्ये चेंडू पडेल, कारण सर्व फिल्डर अगदी सीमारेषा लगत मागे उभ्या आहेत. 2 धावा या बॉलवरती मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 10. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 12 बॉल 34, प्रतिषटक 17.00. हा रिक्वायर्ड रन रेट असेल. त्यामुळे किमान 4 षटकार खेळावेच लागतील या 12 बॉलमध्ये, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. प्रज्वल मोकल सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. 12 बॉल 34 चं कॅल्क्युलेशन. नेक्स्ट मॅच भैनकर विपक्ष सावरकर. सावरकर टीमने टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग आहे. जो का निर्णय असा निर्णय घ्या. अजून एक मोठी लढत जुगल आणि चेतन, हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रज्वल मोकल बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना 12 चेंडूमध्ये 34 धावा हे समीकरण. खरं प्रज्वलने मागच्या सामन्यामध्ये करण मडवीचा विकेट मिळवला होता. बरोबर वाईड लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, ज्यावरती बिगिट करताना मात्र करणची एज लागली. विकेट किपर अनिकेतने झेल पकडला होता. 8 धावा खर्च करत त्याने एक खेळाडू बाद केला होता. वाशीगाव संघाला खरं जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. दोन्ही फलंदाजांना क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे. ग्यारो आणि सचिन. 12-34. चला घाई करा प्लीज, अजून 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसातील. 12 बॉलमध्ये 34 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. ओव्हर द विकेट प्रज्वल तयार. समोर योगेश भगत आक्रमक फलंदाज. पहिल्या बॉलवरती षटकार त्याने लगावला होता. तो योगेश आता पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडवरती. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. वाईडचा इशारा पंचांचा येतो. एक्साने खातं ओपन केलं. या ओव्हरमध्ये पहिला वाईड टाकला मैदानामध्ये प्रज्वल मोकल या गोलंदाजाने. 11 धावा. चलिए आइए बाहर से आइए. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 12-33. 12 बॉल आणि 33 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. आज देखील आपण पहिल्या मधल्या काळामध्ये पाऊस. चला आपण सामना सुरू ठेवा. तर मॅच थोडं स्पीडअप करायचं आपण. 12 चेंडूमध्ये 33. टार्गेट इतकं मोठं नाहीये आणि तेवढं सोपंही नाहीये. त्यामुळे आता कशा पद्धतीने हे 2 फलंदाज डावाला पुढे घेऊन जातील हे पाहावं लागेल. 12 बॉल आणि 33. यावेळेला देखील आपण पहिला वाईड लाईनच्या बाहेर टाकला बॉल. सलगचा दुसरा वाईड. प्रेशर प्रज्वल मोकल वरती आहे, कारण समोर योगेश भगत सारखा एक नामांकित खेळाडू आहे ग्यारो. त्याला तुम्हाला रोखायचं आहे. त्यामुळे थोडा दबाव स्वाभाविक असेल गोलंदाजावरती. परंतु मागच्या मॅच मध्ये याच प्रज्वलने करण मडवी सारख्या फलंदाजाला बाद केला होता. हा एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये संचारला. इथे विकेटच्या बाहेर टाकला बॉल. पंचांचा सिग्नल. नो बॉल. प्लॉटच्या बाहेर पडला बॉल. 1+1 म्हणजे 4 धावा. खरं तर आता लेस मायनस झाल्या टार्गेट मधल्या. आता 30 करायचे 12 मध्ये. एक्स्ट्रा रन कधी कधी महागडे ठरतात. खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धा संघासाठी मात्र ते ऍडव्हान्टेज राहतं. टार्गेट थोडं छोटं होऊन जातं. 12-30. 12 बॉल 30 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलावा लागेल खरं तर प्रज्वलला. स्ट्राईक रोडेड. 1 रन आली. चेंडू मध्ये 29 धावा. 11 बॉल आणि 29 रन असं समीकरण मैदानामध्ये आहे. थोडा प्रेशर खरं तर दोन्ही टीमवरती आहे, कारण आता नाजूक स्थिती आली आहे या मॅचची. एच अँड टेकन. क्या बात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि इथे महत्वाचा धक्का दिला. योगेश भगत या खेळाडूला बाद केलं प्रज्वलने. प्रज्वलची करता स्ट्रेंथ पाहिली तर त्याने सातत्याने वाईड लाईनच्या बाहेर बॉल टाकले आणि अशाच बॉलवरती एज लागण्याचे चान्सेस जास्त होतात. इथे मात्र एज लागली योगेशची. बाद झाला योगेश.
धावसंख्या आतमध्ये पाहिली धावफलकावर समीकरण 10 चेंडूमध्ये 29. पहिला धक्का बसला वाशीगाव टीमला वंडावूनला नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती विकेट करताना मात्र एज लागली. खरं तर योगेश स्वतःवरती निराश झालाय. नितीन सुतार वाशीगावचा आणखीन एक खरं तर आक्रमक खेळाडू नितीन सुतार 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. शेवटचे बॉल असेल 10-29 चं कॅल्क्युलेशन. 10-29. करण मडवीचा त्याने विकेट घेतला होता मागच्या मॅच मध्ये आणि इथे देखील योगेश भगतला त्याने बाद केलं आणि अनिकेतनेच दोन्ही झेल पकडले होते. हे देखील खरं तर हा एक योगायोग राहिला आहे दोन्ही मॅच मध्ये. परंतु इथे रिझल्ट बाकी आहे कारण 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा करायच्या. नवीन फलंदाज मैदानाकडे नितीन सुतार. आणखीन एक आक्रमक खेळाडू नितीन सुतार डाव्या हाताचा फलंदाज. चांगला खेळ खरं तर या खेळाडूच्या माध्यमातून अपेक्षित राहील वाशीगाव टीमला. ओव्हर द विकेट. यावेळेला देखील आपण पहिला खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होतोय. कटर बॉलचा वापर आणि इथे मात्र अजून एक डॉट. 9-29. जसजसे डॉट बॉल येतील तस तसा प्रेशर वाशीगाव संघावरती वाढेल. त्यामुळे या 3 बॉलमध्ये किमान 1-2 मोठे फटके हवेत. एखादा मोठा फटका आला तरी संघासाठी लाभदायक राहील. ऑन साइड मध्ये खरं तर हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. डीप मधला फिल्डर चेंडू खाली आला. 1 रन आली. 8-28 कॅल्क्युलेशन आपण पाहताय. खरं तर हे कॅल्क्युलेशन जेव्हा विराट कोहली समोर होतं तेव्हा त्याने लगातार 2 षटकार मारले होते आणि तो फटका खरं तर क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये यादगार राहील. रौफ अगेन्स्ट त्याने बॅकफूट पंच आणि इथे सचिनला तेच करायचं. नितीन खरं तर सचिन रजत या वेळेला देखील आपण पाहिला. खरं तर लाईन स्ट्रोक कही पे निगाह है कही पे निशाणा. बॉलच्या लाईन मध्येच नव्हते फलंदाज. डॉट बॉल आला. प्रज्वलचं कौतुक करावं लागेल. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये हा गोलंदाज पाहायला मिळाला कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं राकेश मोकल सारखा अनुभवी गोलंदाज प्रतीक असेल. त्यानंतर अनिकेत मोकलला आपण पाहिलं. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहता प्रज्वल. यावेळेला बॅकफूट पंच. जबरदस्त फटका. अफलातून टायमिंग. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवला सीमा पार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 6 बॉल 22. हा षटकार बरंच काही सांगून जाईल. खरं तर गावदेवी साई टीमला मॅच संपलेली नाहीये कारण सचिन मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता आणि इथे तो देखील आता संकट मोचक म्हणून भूमिका साकारतोय. 6 बॉल 22. आता विश्वास कोणत्या गोलंदाजावर दाखवतील. शेवटचं षटक आहे कारण हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. जर जिंकाल तर तुम्ही डायरेक्ट आजच्या दिवसामधला शेवटचा सामना खेळा म्हणजे बाय मिळेल. साईराज मोकल अंतिम षटक. 6 चेंडूमध्ये 22. अनिकेत मोकल शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने धावा बनवल्या. योगेश थोडासा करतो आपण पाहिला चुकीचं शॉर्ट सिलेक्शन म्हणायला हरकत नाहीये कारण बाहेरचा बॉल त्याने मारायचा प्रयत्न केला. 6-22. पहिले 3 चेंडू फार निर्णायक. साईराज मोकल अगदी कमी वयाचा खेळाडू. अनुभव फार कमी आहे या खेळाडूकडे पण त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. फटाम राऊंड द विकेट. पहिला बॉल शॉटम पूल. 6 धावा आपण येताना पाहताय. दबाव पहिल्याच बॉल क्रिएट केले. खरं तर मैदानाच्या आतमध्ये साईराज मोकल या गोलंदाजावरती 5 चेंडूमध्ये 16 धावा. चेंडूमध्ये 16. आता अडचणी वाढल्यात खरं तर साई संघाच्या वाट्याला कारण 2 सेट फलंदाज. एका बाजूने सचिन रजत तर दुसऱ्या बाजूने नितीन सुतार. डाव्या हाताचा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. अनिकेत वारंवार आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय कशा प्रकारे हा सामना जिंकता येईल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. रिझल्ट देखील सेम.
आणि इथे मात्र नितीन सुतार आता आक्रमक झालाय. जबरदस्त टायमिंग. 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 षटकार. अनुभव फार महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. आणि कमी अनुभवाचा अनुभव असणारा खेळाडू गोलंदाज खरं तो या क्षणाला चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला देखील आपण त्याची स्तुती करायला हरकत नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये 2 शॉर्ट बॉल वरती 2 षटकार येताना पाहायला मिळाले. का तर गती फार कमी होती चेंडूमध्ये. त्यामुळे फलंदाजाकडे भरपूर अवधी होता पूल करण्याचा. दोन्ही बॉल. नितीन सुतार अप्रतिम इनिंग साकारले आतापर्यंत. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावा. 4 बॉल 10 धावा. सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक करायला लागेल. कालची मॅच अनुज आपण पहिला अनुजला करतर शेवाचा या टप्प्याची गरज आहे. या चेंडूची गरज. आणि इथे मात्र आला निर्धाव. ओव्हर द विकेट आले. समोर टाकला बॉल. डाव्या हाताचे फलंदाजांचे ऑन साइड नेहमी स्ट्रॉंग. आणि त्यांना शॉर्ट बॉल टाकणं म्हणजे खरं तर षटकार चौकारांना आमंत्रण. पुलचे फटके पण नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहिजे. 3 चेंडू 10 धावा. अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. पहिले 2 बॉल लगातार 2 सिक्स आणि लगातार 2 डॉट. म्हणजे आता हे 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 10 धावा. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. आणि इथे हा फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकार. मॅक्सिमम हिट. 6 धावा. अगदी टायमिंगच्या आधारावरती खेळ हा फटका. मिड विकेटला क्लिअर करत गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम. आता शेवटच्या क्षणाला हा सामना आलाय बघा. चेंडू फक्त अडवला असं तरी हा सामना साई संघाच्या बाटात झुकला असं. पण इथे षटकार आल्यानंतर मात्र दबाव आता वाढलाय. खरं साई संघावरती किंवा दोन्ही संघांमध्ये असंही म्हणायला हरकत नाही. कारण 1 मध्ये 4. एका बाजूने मोठा फटका खेळायचा आहे का तर त्या ठिकाणी नितीन सुतारला. तर दुसऱ्या बाजूने एक निर्णायक चेंडू टाकायचा आहे त्या ठिकाणी साईराज मोकल या गोलंदाजाला. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. तर या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा ही खरं तर गोलंदाजाला करावी लागेल. त्याच्या बरोबरीने फलंदाजालाही करावी लागेल. कारण असं म्हणतात जो जीता वही सिकंदर. या मॅच मध्ये जिंकणारा संघ डायरेक्ट आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना केला यातील मात्र शंका नाही. त्यामुळे हे बॅटल फार महत्वाचं राहिलंय. 1 बॉल 4 धावा. समोर साईराज. बॉल तयार. ओव्हर द विकेट. दबाव प्रेशर. खरं तर आपण जर पाहिला तर एका बाजूने प्रचंड अनुभव तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिला यंग टॅलेंट. सळसळतं रक्त. दोघांमधलं हे द्वंद्व आहे. बिग बॅटल. साईराज टू नितीन. ओव्हर द विकेट तयार. सिंगल रन फक्त मिळाले आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे गावदेवी साई संघाने. आणि या ठिकाणी 22ची सिंगल मिळाली. त्यामुळे हा सामना जिंकलाय गावदेवी साई संघाने. अभिनंदन टीम गावदेवी साई. हार्ड लक टीम वाशीगाव. रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम. ही कमिटीची सूचना आली आहे. त्यामुळे हार्डलक टीम वाशीगाव. तर लगेच सामना सुरुवात होईल. सावरकर संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय भेंडकर टीमला. चला भेंडकर टीम पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवा. चला सामना सुरू होतोय.
धन्यवाद रोशनजी पाटील सर. चांगला खेळ अतिशय पाहायला मिळाला.